हवामान बदल अंतर्शासन गट यावर थोडक्यात माहिती. 23 मार्च हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. हवामान बदलाच्या आरोग्यासंबंधी आज आपण सावध झालो नाही तर जगाचे प्रचंड नुकसान येत्या काळात होत राहील. हा बदल काही अचानक झाला नसून गेल्या 50 वर्षापासून मानवाने निसर्गाची केलेली हानी याला कारणीभूत आहे. विज्ञानाच्या शोधामुळे आणि प्रगतीमुळे कारखाने वाढले. 1760 आणि 1840 दरम्यान इंग्लंड अमेरिकेत सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीपासून पर्यावरण प्रदूषणात वाढ झाली. उद्योग शहरे बसवण्यात आली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगले कमी होऊ लागली आणि 16व्या शतकात औद्योगिक शहरे निर्माण झाली. हवामान हा पर्यावरणाचा अविभाज्य असा महत्त्वाचा भाग आहे. हवामानामध्ये स्थळ काळ यानुसार बदल आपणास नेहमीच आढळतो. हवेतील तापमान, वायुभार, पर्जन्य, वारे, आकाश स्थिती या घटकांचे दीर्घकालीन व सर्वसाधारण व संयुक्त स्थितीला हवामान असे म्हणतात. लाखो वर्षापूर्वी पृथ्वीचे हवामान आणि आत्ताचे हवामान हे खूप वेगळे आहेत. पृथ्वीवरील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. हजारो लाखो वर्षापूर्वी हवामानात जे बदल घडून आले ते वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात झालेला बदल व त्यासारख्या इतर नैसर्गिक कारणामुळे घडून आले. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावर हवामान बदलावर चर्चा सुरू झाली. 1972 मध्ये पहिली परिषद स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे झाली. सद्यस्थितीत आणि भविष्यकाळातील हवामानातील बदलासाठी विविध मानवी कृती देखील कारणीभूत ठरू शकतील. माणसाच्या निरनिराळ्या कृतीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नैसर्गिक प्रवाहामध्ये जे बदल घडून येत आहेत ते ऋतुमानात महत्त्वपूर्ण बदल घडून आणत आहेत. मानवामध्ये जे बदल घडून आणले जातात ते हरितगृह परिणामांची एक भाग आहे. या नैसर्गिक हरितगृह परिणामामुळे पृथ्वीचे तापमान 30 अंश सेल्सिअस पर्यंत वाढते.